श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. अधिक मासातील कमळा एकादशीची व्रतकथा जाणून घ्या. कमळा एकादशीला काय करावे आणि काय करू नये ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अधिक मासातील कमळा एकादशीचे महत्त्व अधिक आहे, कारण 3 वर्षांनी कमळा एकादशी येते. आज अर्थात गुरुवारी कमळा एकादशीला संपूर्ण दिवस सर्वार्थ सिद्धी योग असल्यामुळे या व्रताचे महत्त्व अधिक वाढले आहे. तुम्ही कमळा एकादशीचे व्रत करणार असाल तर ही व्रतकथा नक्की ऐका. कमळा एकादशीचे व्रत 11 जून अर्थात आज केले जात आहे. दर 3 वर्षानंतर ही एकादशी येत असल्यामुळे कमळा एकादशी महत्त्वाची मानली जाते. अधिक मासमधील कृष्ण पक्षातील कमळा एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवस सर्वार्थ सिद्धी योग असल्यामुळे या व्रताचे महत्त्व अधिक वाढले आहे. तुम्ही ही श्रद्धा भक्तीने कमळा एकादशीचे व्रत करणार असाल, दरम्यान कमळा एकादशी व्रतकथा ऐकल्याशिवाय किंवा वाचल्याशिवाय या व्रताचे संपूर्ण पुण्यफळ प्राप्त होत नाही असे म्हणतात. तेव्हा जाणून घेऊया कमळा एकादशी व्रतकथा. कमळा एकादशी व्रतकथा. एकदा धर्मराज युधिष्ठिराने श्रीकृष्णाला अधिक मासामधील कृष्ण पक्षातील एकादशीचे महत्त्व आणि त्याचे फळ याविषयी विचारले. तेव्हा श्रीहरी म्हणाले, या एकादशीला कमळा एकादशी किंवा पुरुषोत्तम एकादशी असे म्हणतात. या व्रताच्या प्रभावाने पाप, रोग तसेच विविध संकटापासून मुक्ती मिळते. सुख समृद्धीमध्ये वाढ होऊन जीवनाच्या अखेरीस मोक्षप्राप्ती होते. कमळा एकादशीला परमा एकादशी असेही म्हणतात. भविष्योत्तर पुराणातही कमळा एकादशीचे महत्त्व आणि व्रत याबद्दल सांगितले आहे. या कथेनुसार कौंडिन्य ऋषींनी सुमेधा ब्राह्मण आणि त्यांची पत्नी पवित्रा यांना कमळा एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला होता. कांपिल्य नगरीमध्ये सुमेधा नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो आणि त्याची पत्नी पवित्रा धर्मकार्यात सदैव तत्पर असे. सुमेधाची पत्नी नियमपूर्वक व्रत पूजापाठ करत असे. घरी आलेल्या प्रत्येक अतिथीचे आदरातिथ्य व्यवस्थित करत असे. ती स्वतः उपाशी राहत असे, पण अतिथींना अन्न देत असे. मात्र इतके सद्गुण असूनही त्यांची परिस्थिती फार चांगली नव्हती. दोघेही गरिबीमध्ये दिवस काढत होते. एके दिवशी सुमेधाने पत्नीला सांगितले की कुटुंबाचा उदरनिर्वाह नीट होत नसल्यामुळे धन कमावण्यासाठी त्याला परदेशी जावे लागेल. त्यावर त्यांच्या पत्नीने शांतपणे सांगितले की मनुष्याला त्याच्या नशिबाप्रमाणे आणि पूर्वजन्मीच्या कर्मानुसार फळ मिळते. जर देवाने आपल्या नशिबात गरिबी लिहिली असेल तर आपण इथेच राहून कर्म करत त्याचा स्वीकार करावा आणि जी काही परमेश्वराची इच्छा आहे तेच घडेल. पत्नीचे बोलणे ऐकून सुमेधाने परदेशी जाण्याचा विचार सोडला आणि ते दोघेही तेथेच राहून जीवन जगू लागले. काही दिवसांनी त्यांच्या घरी कौंडिन्य ऋषी आले. सुमेधा आणि त्यांच्या पत्नीने अत्यंत श्रद्धेने त्यांची सेवा केली. त्यांच्या आदरातिथ्याने प्रसन्न झालेल्या कौंडिन्य ऋषींना सुमेधा आणि पवित्राने गरिबी दूर करण्यासाठी उपाय विचारला. तेव्हा कौंडिन्य ऋषींनी त्यांना अधिक मासातील कमळा एकादशीचे व्रत विधीपूर्वक करण्यास सांगितले. त्यांनी व्रत आणि पूजेची संपूर्ण विधी समजावून सांगितली आणि या असेही सांगितले की या व्रताच्या प्रभावाने पाप, दारिद्र्य आणि संकटे दूर होतात. जेव्हा अधिक मासातील कमळा एकादशी आली, सुमेधा आणि त्यांच्या पत्नीने कौंडिन्य ऋषींनी सांगितल्याप्रमाणे व्रत केले. भगवान श्रीहरी विष्णूंची भक्तिभावाने पूजा केली. त्यानंतर ब्राह्मणांना भोजन आणि दान दक्षिणा देऊन संतुष्ट केले. त्यानंतर उद्यापन करून व्रताची सांगता केली. या व्रताच्या पुण्यप्रभावाने सुमेधा आणि त्यांच्या कुटुंबाचे दारिद्र्य दूर झाले. त्यांच्या जीवनात सुख, संपत्ती आणि वैभवाची भरभराट झाली. त्यांनी अनेक वर्ष आनंदाने जीवन व्यतीत केले आणि शेवटी भगवान श्रीहरीच्या कृपेने त्यांना मोक्षप्राप्ती झाली. तेव्हा अशी मान्यता आहे की श्रद्धा आणि नियमपूर्वक केलेले कमळा एकादशीचे व्रत भक्ताला सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि अखेरीस मोक्षप्राप्तीचे वरदान देते. तरीसुद्धा हे कमळा एकादशीचे व्रत करा आणि ही व्रतकथा आवर्जून वाचा. यामुळे तुमच्या जीवनातही सुख समृद्धी नक्की येईल. आता आपण पाहूया भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी या गोष्टी करा आणि या गोष्टी टाळा. अधिक मासातील कमळा एकादशी 11 जून म्हणजे आज
2026 रोजी येत आहे. 3 वर्षानंतर ही एकादशी आल्यामुळे अधिक महत्त्वाचे आहे. सुख समृद्धीसह मोक्षप्राप्तीसाठी कमला एकादशीचे व्रत केले जाते. तुम्हाला कमला एकादशीचे व्रत करताना संपूर्ण फळप्राप्ती हवी असेल तर काही गोष्टी करायला हवेत, तर काही गोष्टी टाळायला हव्यात. याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. हिंदू धर्मात प्रत्येक महिना येणाऱ्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशीला विशेष असे महत्त्व आहे. वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात, पण जेव्हा अधिक मास असतो तेव्हा 26 एकादशी असतात. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा, व्रत, उपवास आणि उपासना या दिवशी केली जाते. पंचांगानुसार अधिक मासातील शेवटची कमला एकादशी 11 जून 2026 गुरुवारी येत आहे. या पवित्र दिवशी भगवान विष्णूंचा आशीर्वाद, सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त व्हावे यासाठी काही गोष्टी आवर्जून करा आणि काही गोष्टी करू नका. आज आहे खूप महत्त्वाची कमला एकादशी. कमला एकादशी तिथी 10 जून 2026 रोजी रात्री 12:58 सुरू होत आहे, तर 11 जून 2026 रोजी रात्री 10:37 समाप्त होणार आहे. सूर्यदर्शी अर्थात उदय तिथीनुसार कमला एकादशीचे व्रत गुरुवार 11 जून 2026 रोजी करता येणार असून व्रताचे उद्यापन 12 जून रोजी सकाळी 5:23 पासून ते सकाळी 8:10 करता येईल. कमला एकादशीला काय करावे? कमला एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाचा स्वच्छ पेहराव परिधान करावा. पिवळे कपडे, पिवळी फले, पिवळ्या रंगाची मिठाई, पिवळे धान्य आणि याचे दान करणे शुभ मानले जाते. कमला एकादशीला पाण्याचा माठ, छत्री, चप्पल, सत्तूचे पीठ, गूळ किंवा अन्नदान करावे. तुळशीची माळा घेऊन भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करा. भगवान विष्णूंसमोर तुपाचा दिवा लावा आणि तो अखंडपणे तेवत राहील याची काळजी घ्या. संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावून मनोभावे प्रार्थना करा. कमला एकादशीचे संपूर्ण पुण्यफळ मिळवण्यासाठी श्रीहरींचे नामस्मरण, मंत्रजप आणि कीर्तन करावे. कमला एकादशीला सात्विक आहार घ्यावा आणि जमिनीवर झोपावे. तसेच भगवान विष्णूंना पूजेनंतर नैवेद्य दाखवताना तुळशीचे पान नैवेद्यावर आवर्जून ठेवावे. कमला एकादशी व्रताचे उद्यापन शुभ मुहूर्तात विधीपूर्वक करावे, म्हणजे आपल्याला इच्छित फळ प्राप्त होते. द्वादशीला सूर्योदयानंतर विधीपूर्वक ब्राह्मणाला भोजन आणि दक्षिणा द्यावी. त्यानंतर अन्न ग्रहण करावे. कमला एकादशीला काय करू नये आता आपण पाहूया. कमला एकादशीच्या दिवशी काळे कपडे परिधान करू नका. चुकूनही तुळशीची पाने तोडू नका. तांदूळ आणि तामसिक पदार्थाचे सेवन टाळा. अन्नदानातील अन्न ग्रहण करू नका. तसेच ब्रह्मचर्याचे पालन करावे आणि दिवसा झोपू नका. कमला एकादशीला केस, दाढी किंवा नखे कापू नका. कोणाबद्दलही वाईट विचार करू नका. तसेच राग, वादविवाद, कटू बोलणे, चिडचिड कमी करा. कमला एकादशी ही अधिक मासातील अत्यंत पुण्यदायी एकादशी मानली जाते. तुम्ही शास्त्रात सांगितल्याप्रमाणे तसेच जेवढे तुम्हाला शक्य होईल त्यानुसार भक्तिभावाने आणि श्रद्धेने भगवान विष्णूंची उपासना करा. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तसेच सुख समृद्धीसह आणि मोक्षप्राप्तीचा आशीर्वाद मिळेल. अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलंच की अधिक मासातील कमला एकादशीची व्रतकथा, तसेच कमला एकादशीला काय करावे, काय करू नये, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. कमला एकादशी अधिक महिन्यात आल्याने कोणते फायदे होतात, तसेच भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळण्यासाठी कोणते उपाय करावे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिले. सर्वार्थ सिद्धी योग असल्यामुळे या व्रताचे महत्त्व अधिक वाढले आहे. तसेच एकादशीचे व्रत ही अत्यंत महत्त्वाचे आहे. ही संपूर्ण माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.